कुठल्या तरी सभेमधून अमित शहानी शरद पवारांविषयी एक उद्गार काढलं होतं, ते म्हणजे शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. आणि त्यावरती रिप्लाय दिला शरद पवार साहेबांनी. त्यांनी सांगितले की अमित शहा यांना कोर्टानं तडीपार केलेलं असताना सुद्धा ते आता गृहमंत्री आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराचा सेनापती किंवा सरदार आणि तडीपार ह्या दोनच वाक्यावर सध्या राजकारण हे तापलेलं आहे. नागरिकांचे मुद्दे प्रश्न यासाठी किंवा याकडे नाही लक्ष राजकारण्यांचं आहे, ना लक्ष हे विरोधकांचं आहे. फक्त काय लहान लहानशा गोष्टी ज्या असतील त्यावर सध्या लोकांचं लक्ष केंद्रित करायचं काम सध्या होत आहेत की काय, असं महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, बघूया आपण नेमकं मॅटर काय आहे आणि नेमकं यातून जे गोष्टी सत्य आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात ते काय आहेत आपण बघूया. बघा, अमित शहानी एक उद्गार काढला होता भ्रष्टाचाराचा. त्याचा जो सरगना म्हणजे सेनापती आहे, सरदार आहे, तो म्हणजे शरद पवार. बघा, महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार होत होते त्यामध्ये काँग्रेसचे हे लोक आहेत आणि भाजपचे लोक आहेत. म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे जसं बघा, पोलीस भरतीला एक 12वीची पात्रता पाहिजे, असेच राजकारण व्हायसाठी राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम कौशल्य हे भ्रष्टाचाराचं पाहिजे असं वाटायला लागलंय. आणि त्याचा सरदार हे शरद पवार आहेत हे वाक्य अमित शहाचं होतं. आता शरद पवारांचेच पुतणे अजित पवार साहेब आहेत, त्यांचेच पूर्वीचे सहकारी छगन भुजबळ असतील, म्हणजे नंतर पटेल साहेब असतील, हे जे लोक आहेत त्यांनी भाजप जवळ काय केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण यावेळेस मुद्दा कुठला आहे? मुद्दा आहे भ्रष्टाचारांचा आणि तडीपारीचा. आणि या मुद्द्यावरून शरद पवारांचा जो गट आहे आणि ते नेते जे आहेत त्यांनी हल्लाबोल केलेला आहे, ते म्हणजे अमित शहावरती की हा तडीपार आहे आणि तडीपार हा गृहमंत्री कसा होऊ शकतो आणि तो गृहमंत्री आहे. हे वाक्य आपल्याला ह्या वाक्यावरती बोलायचं आहे आज की तडीपार अमित शहा त्या वाक्यावरती. यावरच पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामधील जे भाजप नेते आहेत आणि भाजप कार्यकर्ते आहेत त्यांचा रोष हा वाढलेला आहे पवारावरती. पवारांचं राजकारण काय आहे सर्व महाराष्ट्रांना माहिती आहे आणि पूर्ण आता सुद्धा महाराष्ट्र पूर्ण बघत आहे की पवारांचं राजकारण नेमकं काय चाललंय आणि कसं आहे. आता मुद्दा येतो तडीपारीचा. बघा, तडीपारीचं सोडून द्या मित्रांनो. ज्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी आली होती त्यावेळेस सुद्धा इंदिरा गांधीनं जे पावलं उचलले याचं कोणी स्पष्टीकरण करत नाही. आपल्याला तोही इतिहास बघितला पाहिजे की कशा प्रकारे नेत्यांना जेलमध्ये भरलं गेलं, नसबंदी कशी केली गेली, ह्या गोष्टी बघणार कोण? आपल्याला इतिहास पण चालला पाहिजे. आणि इतिहासामध्ये ह्या सुद्धा गोष्टी आहेत. कित्येक नेते मंडळी, कित्येक पुढारी हे जेलमध्ये गेले होते, त्यांना तडीपार केलं होतं. असे नेते भरपूर आहेत. म्हणजे ते नेते सुद्धा लायकीचे नाहीत का हा एक प्रश्न असतील. लोकमान्य टिळक असतील, गांधीजी असतील, हे सुद्धा लोक जेलमध्ये गेले होते. म्हणजे ते पात्र नाहीत का? हा मुद्दा आहे. फक्त विषय काय असतो, एखादा व्यक्ती त्या गोष्टी का भोगतो, त्यामध्ये पॉझिटिव्ह कारण काय आहेत, निगेटिव्ह कारण काय आहेत, ह्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे. संसदेवरती हल्ला करून किंवा 200-300 लोकांना, निष्पाप लोकांना मारून ज्या लोकांना, त्या अपराध्यांना वाचवण्यासाठी मोहीम महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये कोण चालवली होती, त्याचं नाव आहे अफजल गुरु. अफजल गुरुसाठी किती लोक रस्त्यावरती आले होते. आपल्याला हे बघितलं पाहिजे की चांगल्या गोष्टी करतात, चांगल्या कामा करतात, एखाद्या वेळेस दुष्कष्ट झालं किंवा काही वेळेस त्यासाठी एखादी वाईट गोष्ट संपवण्यासाठी केली गेलेली असेल, त्याला मित्रांनो वाईट गोष्ट म्हणत नाहीत. कारण श्रीकृष्णानं बोलले होते त्यावेळेस, असं म्हणतात की ज्यावेळेस धर्मावरती संकट त्यावेळेस जन्माला येईन, मी अवतार घेईन. आपल्याकडे वळायचं नाही. पण विषय काय आहे, आता भाजप काय सांगत आहे, भाजप म्हणतंय की त्यावेळेसच्या सरकारनं प्लॅनिंग करून ही अमित भाईंना जेलमध्ये टाकलं होतं, त्यांना हद्दपार केलं होतं, ते तडीपार केलं होतं.
आता यामागचे कारण कुठली आहेत, कारण कशी आहेत, काय आहेत, ह्या गोष्टी कुठलंही मॅटर करत नाहीत. फक्त माझा एक खडा सवाल आहे राजकारण्यांना. आता सध्या परिस्थिती कुठली आहे? कारण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस हा बंद व्हायचं नाव घेत नाही. चौकडं पूरजन्य परिस्थिती आहे. मुद्दा पहिला. पुढला मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणामुळं महाराष्ट्र तडपतो आहे 8-9 महिने झालं. तिसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी असेल. ह्या मुद्द्यावरती फोकस करण्याची गरज सध्या आहे. वैयक्तिक एखाद्या व्यक्तीविषयी राजकारण करणं हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. तुम्हाला आम्ही निवडून का बरं दिलं? तुम्ही आमचे प्रश्न सोडवाल म्हणून. हे जे सध्याचं राजकारण चालू आहे, फक्त हे बघा, शाळेमध्ये मुलं असतात, कोण म्हणते माझी पेनच घेतलं, कोण म्हणते माझी वहीच घेतलं, माझे खडूच चोरला, मला ह्यानं काहीतरी बोलला, तर काहीतरी मला बोललं, सर मला यानं शिव्या दिलं. ह्या गोष्टी ह्या उच्च पातळीवर चालू आहेत. ज्यांना आपण देशकर्ते, राजकर्ते, नेते म्हणून उभा केलं, ते आता करत आहेत का? एका शाळेतल्या लहान मुलासारखं ते करत आहेत. म्हणजे राजकारण हे फक्त वैयक्तिक द्वेषाकरता न करता राजकारण हे समाज हितासाठी करणं कधीही चांगलं राहील. असं एकमेकावरती न करता दम आहे एकमेकांसमोर बसून बोला, पण सोशल मीडियावरती हे राजकारण करताना एकमेकाविषयी वैयक्तिक बोलून समाजामध्ये वातावरण खराब करू नका. ही विनंती दोघांना पण आहे, भाजपला पण आहे आणि बाकी आघाडीला पण आहे. कारण तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे ते वैयक्तिक टीके करता नाही. तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे ते समाजाकरता. तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. कोण तडेपार असेल किंवा कोणी सरदार असेल हा विषय मॅटर करत नाही. इथं मॅटर काय करतंय, तुम्हाला लोकांना निवडून दिलेलं आहे, तुम्ही त्याचा आदर करा. आणि विषय कुठला येतो या ठिकाणी राहून राहून विषय हा येतो, अजून हे किती दिवस चालणार आहे असंच? आता हे जे मॅटर झालं, परत दुसरं मॅटर चालू लगेच, त्यानं त्याला हे बोललं, त्यानं हे बोललं, यावरती आपलं राजकारण चालवायचंय का? तुमच्याकडे कुठले मुद्दे नाहीत का सांगायला समाजाला, किंवा आम्ही हा विकास केला, किंवा आता आम्ही निवडून येऊन त्यावेळेस हा विकास करेन, हे सांगता येत नाही का पवारांना? अमित शहाने लोकांना हे सांगितलं पाहिजे की आतापर्यंत ह्या 10 वर्षामध्ये आम्ही हे कार्य केलेले आहेत, आम्ही एवढी बेरोजगारी कमी केलेली आहे, आम्ही एवढ्या गोष्टी चांगल्या आणलेल्या आहेत, आता देश आपला ह्या पातळीवरती येऊन बसलेला आहे. ह्या गोष्टीही अमित शहाने सांगावं. आणि शरद पवारांनी हे सांगावं की आम्ही आतापर्यंत पूर्वी ह्या 10 वर्षापूर्वी तर आम्हीच होतो, त्यावेळेस आम्ही काय केलं, तुम्ही आता काय केलात, आणि नंतर आम्ही काय करणार आहोत, त्या गोष्टी आता शरद पवारांनीच मांडायला पाहिजे. पण हे असं होताना दिसत नाही. या ठिकाणी असं वाटतंय तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, असं सध्या राजकारण चालू आहे की काय, हा पण प्रश्न सर्वांना पडतोय. त्यामुळे ह्या गोष्टी न करता राजकारण्यांनी, आपण एक लोकांचा आयकॉन आहात, तुम्ही लोकांचं मॉनिटरिंग करतात, त्यामुळे तुमच्यावर जो लोकांनी विश्वास ठेवलाय तुम्ही त्यांच्या करताच काम करा. वैयक्तिक द्वेष असेल तर राजकारणापलीकडे जाऊन समोरासमोर बसून मिटवून घ्या. फक्त वैयक्तिक दोषानं आणि वैयक्तिक दोषापोटी राजकारण हे व्हायला नको आहे. मित्रांनो, तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.